रामकृष्ण हरी हरिभक्त परायण समाधान महाराज पाटील. नुकतीच आपण आता नांदेडमध्ये एक घटना पाहिली महाराज. त्या मुलीनं एका मुलावरती प्रेम केलं, इतकं प्रेम केलं, पण ते प्रेम आंतरजातीय होतं. या ठिकाणी तिच्या वडिलांचं, तिच्या मायबापांचं आणि भाऊचं या ठिकाणी विरोध होता. प्रेम करावं असं आपल्याला दुमत नाही, पण कुठंतरी आईवडिलांचाही मान राखला पाहिजे, आईवडिलांचाही सन्मान केला पाहिजे. त्यांनी आम्हाला जन्म दिलेला आहे. पण त्या आईवडिलांनी एवढं टोकाचं पाऊल उचललं आणि शेवटी त्या मुलाचा जीव घेतला आणि कुठंतरी प्रेम समाप्त झालं. आणि आता ती मुलगी म्हणते की माझ्या मायबापांना फाशी द्या, भावाला फाशी द्या. हा आहे तो कलियुग. या येणाऱ्या घोर कलियुगामध्ये महाराज असे अनेक प्रकार घडतील, आम्हाला उद्यास येतील. शोकांतिकाची गोष्ट आहे. ज्या मायबापानं तुम्हाला 9 महिना 9 दिवस त्या आईनं तुम्हाला पोटामध्ये वागलं, तडाताचा पारणा केला, नेत्राचे दिवे केले, रात्रंदिवस तो बाप तुमच्या करता झटपट असतो. तो ऊन पाहत नाही, वारा पाहत नाही, पाऊस पाहत नाही. रात्री 12 वाजेला शेतात जातो, वारा धरतो, तुमच्या करता रुपया जडतो, तुमच्या मुलांची काळजी घेतो. आणि आपण जर अशा विचार आपल्या मायबापांबद्दल करणार तर आज कलियुग कोणत्या दिशेनं वाटचाल करत चाललेलं आहे मला कळत नाही महाराज. अशा असंख्य प्रकार समाजामध्ये आमची तरुण पिढी महाराज प्रेमाच्या नावाखाली या सोशल मीडियाने एवढं बर्बाद करून टाकले आपल्या तरुण पिढीला, तर काय वर्णन करावं महाराज. प्रत्येक जाहिरातीमध्ये नको तो धिंगाणा आहे. या सोशल मीडियानं आमच्या तरुण पिढीला खलास करून टाकलाय. मान मर्यादा संस्कार संस्कृती अजिबात आहे की नाही. आता आज एवढी कथा वाढतात, कीर्तनं वाढतात, प्रवचनं वाढतात, पण प्रत्येक जण आपलं दुकान मानलं जातो. कोणी गायनाद्वारे लोकांचं मंत्रमुग्ध करतात, कोणी विनोदशीलनं लोकांना मंत्रमुग्ध करतात, कोणी काही धिंगाणा घालतात आणि लोकांना हसवण्याचा प्रयत्न करतात. त्याला चाललंय काय महाराज. अरे कीर्तन कला दाखवण्याचं साधन नाही, मायबाप तर समाज परिवर्तनाचं साधन आहे. एकही महाराज याच्यावरती बोलायला रेडी नाही, घाबरतात. तारखा कमी होतील की काय. यांना समाजामध्ये असले प्रकार घडत आहेत दिसत नाही उघड्या डोळ्यांनी. कोणीही कीर्तन करायचं हिंमत करत नाही. बस शांतपणे देतच आपल्या गप्पा मारून द्यायच्या. जेवढं पाठांतर केलंय तेवढं. यांना कशाशी काही घेणं देणं नाही. येतय माझा पैसा, बस दुकानदारी चालू आहे फक्त. एवढं धर्माचं कार्य होऊन सुद्धा आमच्या तरुण मुलांमध्ये मुलींमध्ये बदल होत नाही. यात काय महाराज दोष कोणाचा म्हणावा लागेल. पिढी फार अधोगतीकडे वाटचाल करत चाललेली आहे. प्रेम, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स आणि व्यसन, फॅशन या गोष्टीमध्ये आज पिढी बर्बाद होत चालली आहे. 10 वर्षानंतर काळ इतका भयानक येईल, जन्म देणाऱ्या माईबापाला सुद्धा लोक खून करायला हायगाई करणार नाहीत महाराज. हा कलियुग आहे. माझ्या नाथ बाबांनी जे भाकीत केलंय महाराज 700 वर्षापूर्वी, ते आजही खरं पुढे खरं ठरत राहणार आहे. 5 वर्षाची नार गर्भीनं राहील, 7 वर्षाची नार भरतार मागे. कलियुगाची ऐकाई थोरी दादा, पुत्र तो होईल पित्याच्या वैरी. पती सोडून घरदार हिंडतील नारी. हे नाथ बाबांचं भाकीत आहे. पण तो काळ फार दूर नाही. कथा कीर्तनांमध्ये परिवर्तन करा दादा. सत्य बाजू मांडण्याचा प्रयत्न करा. याची त्याची कॉफी करणं सोडा. या चिल्ले चालले कीर्तन कराने तर वेगळंच दुकान मानून ठेवलेलं आहे. आमची पिढी आज बर्बाद होत चालली आहे. शिक्षणाच्या नावाखाली, यायच्या नावाखाली, मॉडर्न युगाच्या नावाखाली आमची पिढीला बर्बाद केलं जात आहे. आणि जर आजही संस्कार नाही टिकले तर काळ फार धोक्याचा आहे. जेव्हा आमच्या पायरीवरती येऊन बसणार असा काळ, त्याविषयी आमच्या डोळ्यामध्ये ढसाढसा शोधातील. फार अशांततेचं वातावरण आज जागे झालेलं आहे. ज्याची हाती सत्ता, ज्याच्या हाती मोठा पैसा, तो लोकांवरती राज्य करतोय. समाजाला स्वातंत्र्य कुठं आहे. नावाला देश स्वातंत्र्याचा आहे. संविधानानं मला खूप अधिकार दिले, पण त्या अधिकाराचा वापर आमच्याकडे नाहीये.
ज्याच्याकडे खुर्ची तो राजा झालाय कलियुगामध्ये आणि त्याला पाहिजे तसं शासन करत चाललेला आहे. काही लोकांनी चापलुसी चालू केली आणि त्या चापलुशीमध्ये त्यांना बोलायला सुद्धा जागा नाही. समाज फार अधोगतीकडे वाटचाल करत चाललेला आहे. 7-8-10 वर्षानंतर काळ इतका धोक्याचा राहील, जागोजागी पाणीच्या ऐवजी तुम्हाला रक्त दिसेल. मायबाप जागवा, जागवा. लेकरांवरती योग्य संस्कार घाला. आत्ताच्या इंस्टाग्रामच्या, आत्ताचे वडील फेसबुक इंस्टाग्रामची पैदास झालेले, त्याच्यामुळे पोरांना काय संस्कार घालतील? या हरामखोरांना ज्ञानेश्वरी गाथा माहित नाही, तुकोबरायांचा गाथा माहित नाही, भागवत माहित नाही, रामायण माहित नाही, महाभारत माहित नाही, शास्त्रपुराण माहित नाही, तर येणाऱ्या पिढीला काय सांगणार हे? त्याच्यामुळं पिढी रानटी बनणार, रानटी. मांस खाऊन हंस झाली पोरं. दारू, बाटल्या, खांबा, पार्ट्या याच्यामुळे पोळी बरबाद झाल्या. कोणाही सोबत पडू जायचं आणि लाईफला फक्त एन्जॉय ही परिभाषा ठरवायची. फार काळ धोक्याचा आहे. काय बोलावं कळत नाही दादा. इतका घाण प्रकार समाजामध्ये घडत आहे. मी हरिभक्त परायण समाधान महाराज पाटील MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री फार्मा कंपनीमध्ये नोकरी करत 4 वर्ष MPSC अभ्यास केलेला आहे. 7 वर्ष कोचिंग केलेला आहे. आज M.Pharm, B.Pharm, MSc, BSc या लोकांना मी टेक्निकल सेमिनार आयोजित करतो. मग मला गरज काय महाराज या गोष्टींची? तळमळ एकच आहे, समाजानं गुन्ह्या गोविंदानं नांदावं, प्रत्येकानं मायबापांचा आदर करावा, अध्यात्मावर चालण्याचा प्रयत्न करावा, देवाचं नामचिंतन करावं, साधू संतांच्या पायावरती दंडवत ठेवायचा. हेच आज माझ्या अंतकरणात आहे. म्हणून कीर्तन सेवाला जात असतो. आज्ञा घेतो सर्वांना. रामकृष्ण.